मराठवाडा किचनमध्ये मस्त असं आपण चिकन फ्राय बनवलेलं आहे। त्यासाठी एक पॅन घेतला, त्यामध्ये उभा चिरलेला 2 वाटी कांदा टाकला, तो मंद आचेवर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकले कच्चे मसाले, 1 वाटी टाकला उभा चिरलेला टोमॅटो, नंतर टाकली त्यामध्ये अद्रक लसणाची, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खोबऱ्याची मस्त असं हिरवं वाटण बनवलेली पेस्ट। तर ते सुद्धा मंद आचेवर अगदी व्यवस्थित परतून घेतलं, त्यामुळे भाजी चिकन फ्राय अगदी मस्त असं टेस्टी बनतं। नंतर काय केलं, त्यामध्ये मसाले टाकले, पाव चमचा टाकली हळद, पाव चमचा टाकला बिर्याणी मसाला, पाव चमचा टाकला सुहाणा मसाला, पाव चमचा टाकली धना पावडर आणि 1 चमचा टाकला आपला रेग्युलर भाज्याचा काळा मसाला। सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतले। मसाले करपू नये मग त्यामध्ये 1-2-3 चमचे पाणी घातलं, व्यवस्थित परतून घेतलं, त्यामध्ये टाकलं अर्धा किलो चिकन, ते सुद्धा व्यवस्थित मस्त असं पाणी न घालता मंद आचेवर त्याला एक वाफ घेतली। कुकरची 1 शिट्टी आपण घेतलेली आहे यामध्ये आणि मस्त असं चिकन फ्राय तयार झालं। मग वरून टाकली कोथिंबीर, एका डिशमध्ये काढून घेतलं।